नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. कॉलेजमधून पासआउट झाल्यावर प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी. काहींना व्यवसायही करायचा असतो. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की कोणाला शेती करण्याची इच्छा झाली? तर हो, आजचे आपले जे पाहुणे आहेत ते असेच एक यंग अँड टॅलेंटेड एंटरप्रेनर आहेत, ज्यांनी फ्रूट फार्मिंग आणि AI ह्या दोघांची सांगड घालून ॲग्रीफाय.AI नावाची कंपनी स्थापित केली. ह्या कंपनीला त्यांनी फक्त पॅन इंडियाच नव्हे तर ग्लोबल लेवलवर नेऊन पोहोचवलं आहे. चला तर मग आजचे आपले गेस्ट जे या कंपनीचे को फाउंडर आणि CEO आहेत, मिस्टर दर्पण बेंद्रे यांचं स्वागत करूया. दर्पण, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या आरामात बोला या पॉडकास्टमध्ये. तुला इथे पाहून खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. मी पण रेडी आहे आरामात बोलायला. चल मग आरामात बोलायला आपण सुरुवात करूया. मला ना एक प्रश्न आहे दर्पण, की आता जे ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत ना, हे बघ थोडे ना असे थोडे कन्फ्यूज वाटतात. म्हणजे ते लोकं हे कन्फ्यूज आहेत, की त्यांना आता जॉब करायचा आहे, की काहींना बिझनेस करायची पण इच्छा असते. पण ते ना त्यांना तो स्ट्रेंथ मिळत नाही, त्यांना तो कॉन्फिडन्स नसतो. मग तू इतक्या कमी वयात कसं काय डिसाईड केलं, की यू विल बी अ बिझनेसमॅन? आता ऑनेस्टली बोलू तर आधीपासून एक सर्टन काइंड ऑफ किडा जे म्हणतात आत होतं, की असं नाही की बिझनेस करायचा आहे, बट काहीतरी स्वतःचं क्रिएट करायचं आहे ॲट द एंड ऑफ द डे, की समथिंग नीड्स टू बी क्रिएटेड जे आपण गेल्यानंतर पण चालत राहील. दॅट वॉज द आयडिया फ्रॉम अ व्हेरी यंग एज. कारण की आपण मोठ्या-मोठ्या कंपनीज आधीपासून बघितल्या आहेत. वी हॅव सीन अ रिलायन्स आपण असेल, आपण टाटा ग्रुपला बघितलंय. हे लोकं वर्षानुवर्ष चालतायत. इव्हन आफ्टर डूइंग सो मच अँड आफ्टर बीइंग देअर फॉर सो लाँग. तर म्हणून एक आधीपासून विचार होता काहीतरी करायचं आहे, पण असं डिसाइडेड नव्हतं. अपार्ट फ्रॉम दॅट असं होतं की घरचे बाकी सगळ्या गोष्टी करायला पैसे नव्हते देत. तर एक ॲज अ यंगस्टर ॲट द एंड ऑफ द डे भरपूर गोष्टी असतात. मीन्स बरोबर. अपार्ट फ्रॉम एज्युकेशन ऑल्सो जे तुम्हाला करायचे असतात, बट त्यासाठी घरच्यांकडनं पैसे पण नाही मिळायचे, परवानगी वेगळी गोष्ट आहे. पण काही गोष्टीची परवानगी एनिवे मागितली नव्हती. बट स्टिल इट वॉज अबाउट मोर सो टू अर्न ऑन युअर ओन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते खूप आधीपासून करायची इच्छा होती. तर एक ॲक्सिडेंटल बिगिनिंग होतं टू द कंपनी दॅट वी स्टार्टेड. माझे 2 मित्र आहेत कॉलेजचे, त्यांच्याबरोबरच मी सुरू केलेलं उर्वेश आणि सिद्धेश म्हणून. अँड तेव्हा आम्ही असं काही एम नव्हता, की ह्याला कंपनी बनवायचं आहे किंवा असं काहीच एम नव्हता. बिगिनिंग एकदम बेसिक होती, जिकडे आम्ही एक सोशल कॉजसाठी काम करत होतो, ऑफ कनेक्टिंग फार्मर्स टू सिटीज. ते करता दिस वॉज इन फर्स्ट और सेकंड इयर ऑफ कॉलेज व्हेन वी हॅड स्टार्टेड. दॅट इज युअर इंजिनिअरिंग. ओके. इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे बी-टेक आम्ही जे स्टार्ट केलेलं, तेव्हा एक सोशल कमिटी होती ज्याच्यात मी काम करत होतो. जिकडे आम्ही शेतकऱ्यांना सिटीजशी कनेक्ट करत होतो. सो दॅट वॉज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग फार्मर्स टू सिटीज. एकदम आज ज्या आयडियावर आम्ही सध्या काम करतोय वर्सेस हाऊ वी बिगॅन वॉज व्हेरी डिफरंट. बट एक स्टार्टिंग पॉइंट हा होता कॉलेजचा एक सोशल प्रोजेक्ट आणि त्याच्यामधनं मग गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या. ज्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही काम करत होतो त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही हे काम फुल टाईम का नाही करत? कारण की कॉलेजमध्ये असताना ऑब्व्हियसली संडेजना फक्त प्रोजेक्टचं काम व्हायचं. ड्युरिंग द वीक काही एक्झाम आले, काही आले तर गोष्टी नाही व्हायच्या. तर मग तेव्हाच तो फार्मर ग्रुप ज्यांच्याबरोबर आम्ही काम करत होतो, ते बोलले, "व्हाय डोंट यू डू दिस फुल टाईम?" आणि लाइक आय गेस थर्ड इयर ऑफ कॉलेज होतं, जेव्हा आम्ही डिसाईड केलं, की चला करून बघूया. काही आयडिया नव्हती, की व्हॉट इज अ बिझनेस? काय म्हणतात त्याला? कसं करतात? झिरो आयडिया होती. बट एक तेच होतं, की एक माहीत नाही आता आता कधी-कधी मला वाटतं, की अ, बरोबर केलं त्या टाईमला काही करून नाही केलं ते सगळं काही आयडिया नाहीये. बट इट वॉज जस्ट अ रिस्क आणि एक गट कॉल होता जो घेतलेला, की जस्ट आतून वाटलं, की हे करून टाकायला पाहिजे. तर दॅट दॅट वॉज हाऊ एव्हरीथिंग बिगॅन एसेन्शियली. ओके, म्हणजे 3 मित्र एकत्र आले आणि त्यांनी तो एक कॉलेजचा प्रोजेक्ट जो होता तो स्टार्ट केला आणि टुडे इज द हिस्ट्री. म्हणजे आज तुम्ही पॅन इंडिया लेवल की इंटरनॅशनल लेवलला आहात. करेक्ट. तर पण आजच्या लेव्हलवर जिकडे आम्ही काम करतोय, द कंपनी राइट नाव इज अ ग्लोबल प्लॅटफॉर्म फॉर फ्रूट ट्रेड. जिकडे आम्ही व्हेरियस कंट्रीजमधनं बायर्स, सेलर्सना गोळा करतो, त्यांना टेक्निकली ट्रेड एनेबल करवतो. सध्या $100 बिलियन ग्लोबल फ्रूट ट्रेड चालू आहे आणि तिकडे
बाकी सगळ्या गोष्टींमध्ये इनोव्हेशन आलंय इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, लाईक फ्रॉम हाऊ वी कम्युनिकेट टू इच अदर ऑन व्हॉट्सॲप, हाऊ वी डिसाइडेड की इकडे भेटायचं आहे आपल्याला, फ्रॉम दॅट टू बेसिकली हाऊ वी सर्च थिंग्स थ्रू AI, सगळं चेंज झालंय. पण जे फ्रूट ट्रेड आहे दॅट हॅजंट चेंज्ड अ बिट. तर त्या एक गोष्टीवर सध्या आम्ही काम करतोय. वी आर करंटली sourcing products. We have sellers from nearly 25 countries. Our products go to nearly 20 to 30 countries globally. अमेझिंग. We have figured out a way जिकडे as investors can come into the platform and invest on fruit shipments. So never before capital markets involved झालेले in fruit trade, ते आम्ही आज enable करतोय. बट स्टील अगेन जर आपण मागे गेलो तर स्टार्टिंग पॉईंट खूप वेगळा होता आणि फायनली होतं की काहीतरी करूया, आणि तसं एक सुरुवात होती. पण सुरुवात पण तुझी खूप इंटरेस्टिंग होती. तर मला असं जरा सांग की आता आपण कॉलेजचा तू उल्लेख केलास, तर आता आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे, मी एक प्रोफेसर आहे, सो आय नो हाऊ द स्टुडंट्स बिहेव अँड हाऊ ते प्रोजेक्ट कसे कम्प्लीट करतात, मोस्टली इंजिनिअरिंगवाले. तर तुम्ही लोक म्हणजे जे स्टुडंट्स आहेत ते तुम्ही लोकांनी कुठल्या पॉईंटवर डिसाईड केलं की नाही की आम्हाला ही गोष्ट सिरियसली पुढे न्यायची आहे, आणि त्यामध्ये तुमच्या घरच्यांचा सहभाग कसा होता? आता मी ऑनेस्टली सांगू तुम्हाला का मी तुम्हाला एक मेडअप आन्सर खरं सांगू? खरं सांग, आपण इथे आरामात खरं बोलायला बसलोय. तर खरं मध्ये तर तो प्रोजेक्ट कधी सिरियसली घ्यायचा तो तेव्हाही विचार नाही केला, आजही कदाचित आम्हाला विचार नाही आहे तो, कारण की सिम्पल आहे की मजा येते करायला. दॅट इज म्हणजे जेन्युइनली स्पीकिंग कोणाला काही पण करू द्या, म्हणजे इट डझंट मॅटर की तुम्ही आहे तो स्टार्टअप करताय, बिझनेस करताय, व्हॉट एव्हर इट इज, और तुम्ही जॉब करताय, म्हणजे मजा यायला पाहिजे ॲट दी एंड ऑफ द डे. बट त्याच्यात पण असं आहे की रोज मजा नाही येणार आहे काही पण करायला. करेक्ट. प्रॉब्ली 30 दिवसांपैकी 10 दिवसच मजा येईल, पण दॅट शुड बेसिकली सॅटिस्फाय यू. म्हणजे स्वतःला वाटायला पाहिजे ओके मी जर, कारण की वर्क मेक्स अप मोस्ट ऑफ अ लाईफ इन दॅट सेन्स. 10-12 तास मिनिमम लोकांचा आयदर कामावर जातो किंवा कामाला जायला यायला जातो. सो वॉट एव्हर यू आर डुईंग ॲट दी एंड ऑफ द डे जर मजा येते तर इट 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 विल कीप ऑन गोईंग ॲट दी एंड ऑफ द डे. जर मजा नसेल येत तर काहीच नाही होणार ॲट दी एंड ऑफ द डे. तर घरी बसायला पण जर मजा नसेल येत तर कोणी घरी नाही बसून राहणार आहे. झोपायला मजा नाही येते कोणी नाही झोपून बसणार आहे. पण रील्स बघायला मजा येते तर माणूस 12 तास रील्स Correct बघू आहे. शकतो, काही इश्यू नाही आहे त्याच्यात. तर कमिंग बॅक टू द क्वेश्चन, सिरियसली असं तर नव्हता घेतला की येस दिस इज द थिंग, असं काही नव्हतं. बट सिन्स इट वॉज फन अँड वी रिअली थॉट की हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्या टाईमला आम्ही फार्मर्सना फक्त सिटीचे मार्केट्स ॲक्सेस देण्यासाठी काम करत होतो. आजच्या तारखेला टू ग्लोबल मार्केट्स ॲक्सेस द्यायला आम्ही काम करतोय. बट इट वॉज ऑलवेज की एक गोष्ट होती विच वॉज क्लोज टू आवर हार्ट्स, बिकॉज आम्हाला वाटत होतं जेन्युइन व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. अँड हा एक प्रोजेक्ट होता. द डिफरन्स वॉज की मोस्ट प्रोजेक्ट्स लोकांना दिले जातात की म्हणजे एज्युकेशन सिस्टम आपलं जे डिझाईन्ड आहे की हे पास करायला हा सब्जेक्ट, हा कॉलेज प्रोजेक्ट करायचा आहे तुम्हाला. डिफरन्स इन दिस वॉज की दिस वॉज समथिंग वी चोज की तुम्हाला या एक कॉलेज कमिटी होती, एनॅक्टेस नाव होतं त्याचं. सो इट वॉज वी चोज दॅट वी वॉन्ट टू पार्टिसिपेट ॲट दी एंड ऑफ द डे. इनफॅक्ट माझा जो को फाउंडर आहे उर्वेश, त्यांनी मला रिक्रूट केलेला त्या प्रोजेक्टमध्ये. बट इट वॉज अ चॉईस. सो आय गेस एज्युकेशन सिस्टम, म्हणजे मी काही खूप मोठा एक्सपर्ट नाही एज्युकेशन सिस्टमवर, बट वेन द चॉईस इज गिवन की तुम्हाला हे करायचं आहे का हे करायचं आहे, दॅट्स वेन सगळे लोक बेटर परफॉर्म करतात. कारण की जरी तुम्हाला मजा नसेल येत तरी तुम्हाला असं हे मी डिसाईड केलं आहे. तर दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी हॅड चोजन इट अँड इट वॉज फन. तर हे दोन गोष्टींनी मेक शुअर केलं की काहीतरी करत राहूया. अँड युअर फॅमिलीज रोल इन दॅट? तर फॅमिलीचा रोल सिम्पल होता. मला आठवतंय की उर्वेश आणि मी जेव्हा डिस्कशनला भेटलेलो की हे आम्हाला चालू करायचं आहे, मला ॲक्च्युली टायफॉईड झालेला. तर टायफॉईडमुळे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो काही दिवस. बट स्टील आता होत होतं की चला काहीतरी करायचं आहे, हे ते चालू आहे. तर आमचे पेरेंट्सनी डिसाईड केलं आम्ही एक बैठक बसवूया, अँड लोकेशन वॉज इन द हॉस्पिटल ओनली. तर एका साईडला बसलोय सलाईन बिलाईन लावून आणि इकडे डिस्कशन चालू आहे, तुम्हाला हे करायचं आहे का, ब्ला ब्ला ब्ला, ते सगळ्या गोष्टी. बिकॉज ऑब्व्हियसली दे वर कन्सर्न्ड की वी वर स्टील इन कॉलेज, स्टील परस्युईंग आर इंजिनिअरिंग. असं नव्हतं की कॉलेज संपलंय, या सगळ्यामधला काहीच नव्हतं. पण एक फायनली घरच्यांनी एवढं सांगितलं की जे करायचं आहे कर, फेल नको होऊस.
सो ते मेंटेन केलं Right. अँड पोस्ट दॅट इट हॅज बीन, त्यांनी बघितली आहे जर्नी, की कधी कधी त्यांनाही वाटतं की काय करतायत काय नाही करत आहेत, दे हॅव गॉट नो क्लू ॲट अ लॉट ऑफ टाइम्स, बट स्टील इट हॅज बीन की ते लोक पार्ट ऑफ द जर्नी राहिले आहेत, वेअर दे हॅव सीन द द ups and downs in a lot of ways, Right. and seen how much has been put in at the end of the day. So always without family support, असं मी नाही बोलू शकत की कोणी काही नाही करू करूच शकतात, म्हणजे एक ते एकदम आयडियलिस्टिक मी नाही बोलत आहे की हम्म. फॅमिलीचा सपोर्ट व्हायलाच पाहिजे. देर आर टाइम्स वेन यू हॅव टू कन्व्हिन्स ऑल्सो, की कधी कधी ते प्रूव्ह करून पण कन्व्हिन्स करावं लागतं. जर समजा एक एक्झाम्पल, जर तुम्ही सांगितलं की मला सिंगिंग शिकायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं की नाही नाही सिंगिंगमध्ये काही नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, पण तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या एफर्टवर पण एक चांगलं गाणं गाऊन दाखवलं, तर मग कदाचित Exactly. हे होईल की ठीक आहे याच्यात काहीतरी आहे, बिकॉज फॅमिली इज ऑलवेज लुकिंग आउट फॉर यू ॲट द एंड ऑफ द डे. तर येस, सो तसं फॅमिलीचा तो रोल होता आणि इट्स स्टील अ बिग रोल गोइंग फॉरवर्ड ऑल्सो. ॲब्सोल्युटली. फॅमिली एक सपोर्ट, म्हणजे आपण काही म्हटलं तरी पण एक फॅमिली मागे असली ना, की आपल्याला वाटतं की चला आम्ही काही करू ना, मागे सपोर्टला लोकं आहेत. सो दॅट रिअली प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बरोबर बोललास तू. तर आता जो तुम्ही जर्नी स्टार्ट केली agrify.ai, हे नावच खूप इंटरेस्टिंग वाटतं रे मला. म्हणजे एका साईडला म्हणजे ॲग्रिकल्चर आणि आता एका साईडला AI. तर ही जी सांगड जी तुम्ही घातली आहे ना, म्हणजे विचार काय होता तेव्हा डोक्यामध्ये? तर टेक्निकली ऑन डेटा, ऑन मशीन लर्निंग, वी वर युझिंग इट आमच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये टू टेक बिझनेस डिसिजन्स, की टेक्निकली कोणत्या फ्रूट, फॉर एक्झाम्पल फ्रूट आपल्याला एक खूप छोटी गोष्ट वाटते की ठीक आहे इकडेच मिळते, बट द एंटायर सप्लाय चेन इन्वॉल्ड इन गेटिंग समथिंग, कुठून आणण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, मार्केट फ्लक्च्युएशन्स जे होतात, ते सगळ्याच्या मागे खूप मोठं मॅथ्स मागे जातं, की काय करेक्ट टायमिंग आहे, केव्हा काय गोष्ट इंडियामध्ये आणायला पाहिजे, काय काय टाईमला गोष्ट इंडियाच्या बाहेर जायला पाहिजे. मग शिपिंग रूट्स असतात, लॉजिस्टिक्समध्ये प्रॉब्ली ग्लोबल ट्रेडमध्ये काही टॅरिफ्स आहेत कुठे, भरपूर गोष्टींचे फॅक्टर्स असतात. तर आम्ही इंटरनली नेहमी काम करायचो त्या गोष्टींवर. अँड एक थॉट प्रोसेस असा होता की वाय नॉट क्रिएट समथिंग लाईक अ चॅट जीपीटी और समथिंग लाईक अ गुगल सर्च, बट जे फक्त फ्रूट ट्रेडवर डिपेंडेंट आहे, जे कोणालाही फ्रूट ट्रेड, ग्लोबल फ्रूट ट्रेडबद्दल काही पण माहिती हवी आहे, कारण की $100 बिलियन आजच्या टाइमला तो बिझनेस आहे ओव्हरऑल ग्लोबल ट्रेड. ह्याच्यासाठी काही पण टेलर्ड प्लॅटफॉर्म नाही आहे आज, जिकडे एक बायर किंवा सेलर एकत्र येतात, एक ट्रस्टेड एन्व्हायरमेंटमध्ये बिझनेस करतात, ॲट द सेम टाइम they get access to intelligence in such a way where they can also communicate and understand की आम्हाला काय, फॉर एक्झाम्पल एका नवीन इम्पोर्टर आहे इंडियामध्ये ज्याला ड्रॅगन फ्रूट फॉर एक्झाम्पल इम्पोर्ट करायचं आहे, तर कोणी पण जर आमच्या प्लॅटफॉर्मवर आज येतं, दे गेट इन्फॉर्मेशन अबाउट मी ड्रॅगन फ्रूट कुठून इम्पोर्ट करायला पाहिजे, कसं इम्पोर्ट करायला पाहिजे, देन वी ऑल्सो सजेस्ट व्हॉट इज द राईट टाइम टू इम्पोर्ट इट, अँड देन नॉट ओनली दॅट, वी ऑल्सो मेक शुअर दॅट ही इज कनेक्टेड टू right kind of suppliers in Vietnam from which he can actually import. तर एक टेक्नॉलॉजी, इंटेलिजन्स, ट्रेड अँड कॅपिटल ड्यू टू इन्व्हेस्टर इन्व्हॉल्वमेंट इन ट्रेड्सचं एक ब्युटिफुल कल्मिनेशन बनवलं आहे आज. बट असं नव्हतं की डे वनवर ही आयडिया होती, डे वनवर आयडिया नव्हती, इव्हॉल्व्ह होतात गोष्टी, बट त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जमून राहावं लागतं. जर तुम्ही मार्केटहून ड्यू टू एनी फ्लक्च्युएशन, म्हणजे दॅट्स व्हेरी आय थिंक रेलेव्हंट इन लाईफ ऑल्सो. जर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींनी, ती गोष्ट त्या टाईमला खूप मोठी वाटते, ज्याच्यामुळे जर आपण मागे गेलो त्या गोष्टीपासून, तर आपल्याला कळतच नाही की आपण ती गोष्ट करू शकतो की नाही. जर फॉर एक्झाम्पल आपण 8th स्टँडर्डमध्ये जर मार्क्स नसते आले चांगले, मला 5th मध्ये मार्क्स नव्हते आले चांगले, तेव्हा जर स्कूल सोडून टाकली असती तर पुढे गेलोच नसतो ना, कारण की ओव्हरऑल इट टेक्स टाइम, बट सगळं होऊन जातं ॲट द एंड ऑफ द डे. दॅट इज द राईट. म्हणजे तुम्ही ट्राय नाही करणार तर तुम्हाला कळणारच कसं की तुम्ही हे करू शकत होता की नाही होता. करेक्ट. करेक्ट. मग आता तू इतकं इंटरनॅशनल लेवलवर सगळं फ्रूट सप्लाय, म्हणजे स्पेसिफिकली फ्रूट सप्लाय चेन बघतोयस, तर आपल्या देशामध्ये जे शेतकरी आहेत, जे फ्रुट्स मॅन्युफॅक्चर आहेत स्पेसिफिकली,
तर ते काय असे मिस्टेक करतायत की आपले प्रोडक्ट्स म्हणजे इतके जास्त त्यांच्या इम्पोर्टेड प्रोडक्ट्स सारखे दिसत नाहीत? म्हणजे जनरल मी आता मार्केटमध्ये जरी गेली तरी इम्पोर्टेड फ्रुट्सची शाईन आणि ती चमक काहीतरी वेगळीच आहे ॲज Correct. कम्पेअर्ड टू इंडियन फ्रुट्स. करेक्ट. तर ते काय मिस्टेक काय आहे आपली? सो हे जस्ट एका फ्रूट ट्रेडर किंवा एक फ्रूट फार्मरचं प्रॉब्लेम नाही आहे. हे टेक्निकली इंडियाचं ॲट सम स्केल प्रॉब्लेम एवढा आहे की जे ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ते भरपूर वर्षांपासून खूप सिमिलर राहिलेत. जे प्रॅक्टिसेस और जे काइंड ऑफ गोष्टी इन टर्म्स ऑफ इनपुट्स, जे आपण खतं बोलतो किंवा ज्या टाईपचे प्रॅक्टिसेसमध्ये आपण गोष्टी उगवतो, और वेदर ॲट द सेम टाईम वेदरच्याहून काय प्रोटेक्शन घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी खूप टाईमपासून सिमिलर राहिल्या आहेत. दॅट इज वन मेजर प्रॉब्लेम बिकॉज ऑफ विच काही मेजर इनोव्हेशन फार्मिंगमध्ये नाही आलं आहे. प्लस फार्मिंग इन जनरल थोडासा कॉन्ट्रोवर्शियल असेल आहे, बट इट्स टेक्निकली फॉर एनी रुलिंग पार्टी टुडे इट इज अ वोट बँक, फार्मर्स इन जनरल. तर त्याच्यामुळे जरी काही लॉज आले इन विच एनी प्रायव्हेट कंपनी लाईक आर्स ऑल्सो वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट टू मेक शुअर दॅट फार्मरचं प्रोडक्शन और आउटपुट बेटर होईल, तर आम्हाला काही सपोर्ट नाही मिळत त्याच्यात. देर इज सम काइंड ऑफ सपोर्ट इन टर्म्स ऑफ की काही सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत. इट्स स्टील अ लॉट, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ते सबसिडीज सध्याही गव्हर्नमेंट देते आहे फार्मर्सना. पण ते जे आउटपुट ज्या लेवलवर यायचं आहे त्यांना सर्टन प्रायव्हेट कंपनीज पण हवेत जे खूप मोठ्या लेवलवर याला घेऊन जाऊ शकतात. सो कमर्शियल फार्मिंग और कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे खूप मोठा रोल प्ले करतं, जिकडे एग्रीमेंट्स डन विथ अ फार्मर आउटपुट बाय करायला दे हॅव सम स्टँडिंग और व्हॅल्यू, जे सध्या इंडियामध्ये इट्स अ ग्रे एरिया. की जर फॉर एक्झाम्पल मी एका शेतकऱ्यावर केस एक्झाम्पल केली, जर त्यांनी मला करेक्ट काइंड ऑफ प्रोडक्ट्स नाही दिले, तर टेक्निकली त्याचं काही स्टँडिंग नाही आहे. तर हे थोडे डीप रूटेड प्रॉब्लेम्स आहेत, बट स्टील खूप गोष्टी बेटर होत आहेत. म्हणजे फक्त प्रॉब्लेम्स नाही आहेत, खूप गोष्टी बेटर होत आहेत. रिसेंटली ओव्हर द लास्ट 5-7 इयर्स जे स्कीम्स रोल आउट पण झाले आहेत, इन टर्म्स ऑफ फूड प्रोसेसिंग झाले, इन टर्म्स ऑफ जनरल सबसिडीज झाले, कॅश क्रेडिट लिमिट झाले, जे गव्हर्नमेंट बँक्सच्या थ्रू फार्मर्सना पण मिळत आहेत आणि ॲग्री ट्रेडिंग कंपनीजला पण मिळत आहेत. ते खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत अँड थिंग्स आर गेटिंग बेटर, बट टाईम लागेल त्या गोष्टी व्हायला. बट स्टील आमचा हा एफर्ट आहे की जे कोण इंडियन एक्सपोर्टर्स आहेत और फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यांना आज एक्सपोर्ट करायचं आहे टू एनी कंट्रीज, हे युरोपला तुम्हाला ग्रेप्स पाठवायचे असतील, सौदी दुबईला तुम्हाला पोमोग्रॅनेट पाठवायचं असेल, काही पण पाठवायचं असेल, आम्ही एक चॅनल ओपन करून देतोय. बट वी आर होपिंग दॅट बिझनेस इटसेल्फ बिकम सो बिग ओव्हर द नेक्स्ट 10 years बिकॉज इंडियन एक्सपोर्ट्स आर गोइंग टू राईज. म्हणजे तुला असं वाटतं का की आपल्या जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी एक अशी इकोसिस्टम बनवून द्यावी का? म्हणजे एक वन पॉइंट सोल्युशन की तुम्ही इफ यू वॉन्ट टू डू ट्रेडिंग इन फ्रुट्स कम टू दिस विंडो. तर असं जर समज काही झालं तर काय काय अपेक्षित आहेत? म्हणजे काय बेसिकली काय इन्फ्रास्ट्रक्चर काय इकोसिस्टम द्यावा गव्हर्नमेंटनी? माझा असा विचार आहे की जे गव्हर्नमेंटचा रोल असतो कोणत्याही इकॉनॉमीमध्ये, अपार्ट फ्रॉम मेकिंग लॉज, खूप जास्त नसायला पाहिजे. दे शुड टेक्निकली बी एनेबलर्स दॅट आमच्याकडे हे लॉज आहेत, हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत विच टेक्निकली सपोर्ट अदर इनोव्हेटर्स. गव्हर्नमेंट टेक्निकली सगळं नाही करू शकत आणि इट इज व्हेरी रॉंग फॉर अस टू ऑल्सो ब्लेम एव्हरीथिंग ऑन द गव्हर्नमेंट. हेच नाही केलं, तेच नाही केलं, तसं नाही होत. बट थोडासा एक जो प्रॉब्लेम आहे की सध्या आपल्या कंट्रीमध्ये लॉज एन्फोर्स करण्याचं जे यू कॅन से जे फुल गतिविधी चालते सध्या, त्याच्यात थोडं प्रॉब्लेम्स आहेत ॲट दी एंड ऑफ द डे. जर टेक्निकली मध्ये सर्टन काइंड ऑफ लॉज आलेले विच वॉज मेकिंग शुअर दॅट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण एका चांगल्या लेवलवर होऊ शकतं, बट फॉर सम रिझन ऑर दी अदर वी कुडंट एक्झिक्यूट दॅट ॲट दी एंड ऑफ द डे. सो गव्हर्नमेंटला टेक्निकली लॉज बनवायचे आहेत विच लुक्स ॲट दी इंटरेस्ट ऑफ बोथ पार्टीज अँड देन लीव इट अप टू द इनोव्हेटर्स टू टेक्निकली टेक केअर ऑफ एक्झिक्युटिंग इट. कारण की गव्हर्नमेंट म्हणजे आपलं किती 1.4 बिलियन लोकांचं देश आहे आपलं. 70% ऑफ फॅमिलीज टुडे आर डिपेंडेंट ऑन ॲग्रिकल्चर ऑर फार्मिंग.
तर म्हणजे इम्पॉसिबल इन दॅट सेन्स आहे की गव्हर्नमेंटने येऊन सगळं सॉल्व्ह करावं. तर टेक्निकली प्रायव्हेट प्लेयर्सनाच यावं लागेल सॉल्व्ह करायला, बट गव्हर्नमेंटनी त्यांनाही एम्पॉवर केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना तर आज करतातच आहेत. स्कीम सबसिडीजच्या थ्रू करतातच आहेत, बट स्टील रूल्स अँड रेग्युलेशन्स वाईज पण थोडं चेंजेस आले तर जाऊन इट विल बिकम मच बेटर. स्टील एक मेजर गुड चांगला पॉईंट जे सध्या चालू आहे इज दॅट रोड कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी हॅज इन्क्रीज्ड मल्टीफोल्ड. की आता आज समजा आपण एक मुंबई नागपूरचंच एक्झाम्पल घेऊन टाकूया, समृद्धी महामार्ग जो बनलेला, कितीतरी गावं आहेत तिकडे जिकडनं आज तिथलं शेतीमधलं प्रोडक्शन इझिली नागपूर किंवा मुंबई किंवा नाशिक कुठेही पोचू शकतं. ते लास्ट 5-6 वर्षाआधी पॉसिबल नव्हतं. सर, तर स्मॉल स्टेप्स आहेत. गव्हर्नमेंट पण इव्हॉल्व्ह होते हळूहळू. म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की सगळं एका रात्रीमध्ये सगळं ठीक होऊन जाईल. बट इट्स गोइंग ऑन. म्हणजे इट्स अ गुड थिंग. गुड. आता समज जर आपला पॉडकास्ट एखादा यंग शेतकरी बघतोय, ज्याची फळांची शेती आहे, तर तू असं बेसिक त्याला काही सांगशील का, की समज त्याला एक्सपोर्ट करायचं आहे त्याला त्याचा माल, तर बेसिक काढणीपासून जे फळ काढणी केली जाते तेव्हापासून त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यावे, की तो ह्या म्हणजे त्या चॅनलमध्ये बसू शकेल की माझा माल परदेशात जाईल? त्याला सगळ्यात आधी agrify.ai बरोबर कनेक्ट व्हायचंय. आमची टीम ॲब्सोल्युटली. त्याला सगळं सांगून टाकेल फ्रॉम एंड टू एंड, अँड विल मेक शुअर दॅट ही कॅन एक्सपोर्ट ऑन हिज ओन. आता कारण की भरपूर डिफरंट प्रोडक्ट्सला भरपूर वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो एकदम टेक्निकॅलिटीजमध्ये जाण्यापेक्षा एकच एम राहायला पाहिजे की माझं जे प्रोडक्शन आहे, आउटपुट आहे, ते ॲज बेस्ट क्वालिटी ॲज पॉसिबल असायला पाहिजे. दॅट इज द सिम्पल एम. कारण की असा नाही विचार करायला पाहिजे की ह्याच्याने मला पैसे कमवायचे आहेत. एंड ऑफ द डे ते कोणीतरी खाणार आहे, त्यालाही वाटायला पाहिजे की हे मटेरियल चांगलं होतं. तर सॅटिस्फॅक्शन. एंड ऑफ द डे मनी विल फ्लो. पैसे ऑलरेडी ते तसेच फ्लो होतात. जर कोणतीही प्रोडक्ट और सर्व्हिस आपण ॲट अ सर्टन लेवल डिलिव्हर करतो, ऑटोमॅटिकली यू गेट पेड वेल फॉर दॅट. ॲब्सोल्युटली. तर मला असं सांग, की आता तू इतके वर्ष ह्या बिझनेसमध्ये आहेस, तर अशी एखादी सिच्युएशन आली का, की दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग अँड यू वर अबाउट टू मीन्स गिव्ह अप ऑन समथिंग, बट स्टील यू होल्ड अँड यू जस्ट केम आउट विथ फ्लाइंग कलर्स, असं एखादी सिच्युएशन सांगा मला. तर एक मेजर सिच्युएशन होती ड्युरिंग दिस वॉज बिफोर जस्ट वेन COVID-19 झालेलं तेव्हा. ही तेव्हाची एक गोष्ट आहे. त्याच्या जस्ट आधी आमचा मेन बिझनेस जो चालू होता, जे आम्ही शेतकऱ्यांबरोबर टायअप करून डिसाईड केलेलं की आम्ही रेस्टॉरंट्स आणि हॉटेल चेन्सना ऑर्गॅनिक फ्रुट्स वगैरे, फ्रुट्स व्हेजिटेबल्स सगळे आम्ही सप्लाय करू. आता COVID-19ची अनाउन्समेंट झाली आणि तेव्हा इनिशियली हे सगळ्या गोष्टी बंद झालेल्या फॉर सर्टन पिरियड ऑफ टाईम. तेव्हा मला वाटलेलं यार जे सुरू केलंय आता इट्स ऑल डन, इट्स ऑल ओव्हर. तेव्हा एक तसा थोडासा एक किडा होता की चलो लेट्स जस्ट ट्राय समथिंग वन मोर टाइम. अजून एक लास्ट ट्राय मारूया. आपल्या आसपासच्या फॅमिली ग्रुप्स वगैरेवर जस्ट एक मेसेज टाकून देऊया. कारण की आमचे शेतकरी होते आमच्याकडे, ज्यांच्याकडे सामान तर होतं, त्यांच्याकडे भाज्या होत्या, फ्रुट्स होते, सगळं होतं. बट ते लोक टेक्निकली मार्केट्स पण तेव्हा बंद झालेलं आहे. तर त्यांचेही कॉल यायचे की आता काय करायचं, नेक्स्ट इज व्हॉट, की करू काय आता, की बरोबर. आमच्याकडे आता आहेत गोष्टी, काय करायचं. मी बोललो की आम्ही काहीतरी ट्राय करतो. तर ट्रायमध्ये आम्ही एका आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जस्ट 2-3 ग्रुप्सवर मेसेज टाकला की आम्ही होम डिलिव्हरी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स करू शकतो. आता आम्हाला असं वाटलेलं की एक मॅक्सिमम एक प्रोजेक्शन जे सगळे घेऊन चालतात, एक प्रोजेक्शन घेतलेलं की मे बी 40 ऑर्डर्स, 50 ऑर्डर्स ओव्हरऑल फुल, जे काही आपल्या बिल्डिंगमधनं काही ऑर्डर मिळतील, काही फॅमिलीवाले ऑर्डर देऊन टाकतील. आता हाफ एन आवर आफ्टर पोस्टिंग दॅट मेसेज आम्ही एकमेकांना कॉलच नव्हतं करू शकत. कारण की आम्ही एरियाज डिवाईड केले. जसं मी वेस्टर्न लाईनच्या साईडला राहत होतो, वी जस्ट डिड इट फॉर मुंबई. मी वेस्टर्न लाईनच्या साईडला राहत होतो, तर मी ज्या साईडच्या लोकांना माझ्या ग्रुप्स नोन होते तिकडे टाकलं. उर्वेश ठाण्याच्या साईडला होता, त्यांनी ठाण्याच्या ग्रुपमध्ये टाकलं. सिद्धेश वॉज इन ईस्ट इज इन दादर, त्यांनी त्या साईडच्या काही ग्रुप्सवर टाकलं. आम्ही डिवाईड करून टाकलं, ज्याला जिथली पण क्वेरी आहे ते या सगळ्या लोकांना कॉल करा. आमचे फोन
हाफ एन आवर नंतर आम्ही कॉन्टॅक्टच नाही करू शकलो एकमेकांना फॉर नियरली 3-4 आवर्स. तेव्हा आम्ही आमच्या पेरेंट्स वगैरेच्या फोनवर कॉल केला, कारण की आमचे फोन्स अँड व्हॉट्सॲप्स वर फ्लडेड विथ मेसेजेस की आम्हाला गोष्टी Wow. हव्यात. नियरली ती फुल रात्रीमध्ये आम्हाला अप्रॉक्सिमेटली 22,000-23,000 orders we were sitting with, but had no way to actually cater to them. Wow. Because it was impossible. Yeah. आमच्याकडे काही नव्हतंच. आमच्याकडे इन प्लेस ऑफ अ वेअरहाऊस आमच्याकडे एक 200 स्क्वेअर फीट गाळा होता साकीनाका मरोलच्या जवळ, हम्म. जिकडनं पॉसिबल नव्हतं हे दिस क्वांटम ऑफ ऑर्डर्स Yes. करायला. आणि तेव्हा काही वेबसाईट नव्हती बनवली, काही नव्हती बनवली ऑर्डर्स घ्यायला. आम्हाला एक्सपेक्टेशनच नव्हतं की असं काही होऊ शकतं. सो दॅट्स वेअर वी वर लाईक की आता प्रॉब्लेम असा झाला की लोकांनी पाठवलेत अँड पीपल वर डेस्परेट की सगळे लोक घाबरलेले, Exactly. पॅनिकमध्ये होते. आणि मग एक मेसेज तर आला ऑर्डरचा, मग त्याच्यावर फॉलोअप येईल की प्लीज रिप्लाय, प्लीज कॉल, माय पेरेंट्स आर अलोन हिअर, Oh. हे ते सो अँड सो, आय हॅव गॉट अ किड ॲट होम. म्हणजे सगळे असं म्हणजे My इमोशनल God. ब्लॅकमेल Yes, चालू yes. झालेला. मला आठवते माझं फेसबुक, ट्विटर ॲट दॅट टाइम वॉज फ्लडेड विथ हेट मेसेजेस बिकॉज हे रिप्लाय नाही करत आहे, इतना टाइम हो गया है, ये कर दूंगा वो कर दूंगा. मला काही समजेच Oh नाही my की God. चालू काय, हाऊ टू हँडल दॅट. अँड युअर लाईक की शिट, करायचं काय आता. म्हणजे देअर वॉज नो वे टू टेक केअर ऑफ ऑल ऑफ दॅट. बट वी सेड की ठीक आहे, एक काहीतरी फिगर आउट करूया. ओव्हर नाईट वी क्रिएटेड वेब बेस्ड सोल्युशन, जिकडे हे सगळे ऑर्डर जे व्हॉट्सॲपवर आले, कुठे कुठे आले, त्याला एका जागेवर पुलिन केलं आणि सगळ्यांनी डिसाईड केलं की एक गोष्ट आधी करूया, सगळ्यांना कम्युनिकेट करूया की हा. हे थोडं टाइम लागेल. म्हणजे असं नाही होणार, कारण की वी हॅड सेड की Right, वील right. डिलिव्हर इन 2 to 3 days असं टाकून दिलेलं दॅट पॉइंट ऑफ टाइम. आम्ही बोललो की हे इम्पॉसिबल आहे सिच्युएशन. Exactly. सो ओव्हरनाईट वी क्रिएटेड अ वेब बेस्ड सोल्युशन. मागे मग आम्ही शेतकऱ्यांशी बोललो की करायचं काय आहे, लॉजिस्टिक्स प्लॅन केले थ्रू आउट मुंबई, अँड ऑल ऑफ दॅट वॉज प्लॅन्ड इन वन सिंगल नाईट. हे गोष्टी ना टेक्निकली जर आपण प्लॅनिंगमध्ये बोललो तर इट वुड हॅव टेकन से मंथ्स टू प्लॅन सच अन ऑपरेशन. पण जेव्हा टाइम येतो की तुम्हाला करावं लागतं, काही ऑप्शन नसतं, तुम्ही हम्म. करून टाकता. तर ॲट द पीक ऑफ कोविड आमचे नियरली ओव्हर 30-35 व्हेकल्स मूव्ह होत होते अक्रॉस मुंबई, ठाणे, जस्ट फॉर डिलिव्हरीज ऑन अ डेली बेसिस. आणि की हे ऑर्डर्स मग रिपीट होते. एक सर्टन Right, टाइम right, नंतर right. आम्ही क्लिअर केले, ऑर्डर्स केटर केले, मग येत गेले, ते चालू होतं. मग आम्ही आपल्या ऑपरेशन्सला एफिशियंट करत होतो, टायमिंग हे ते. वी वर ॲट अ पॉइंट वेअर वी वर डिलिव्हरिंग ऑर्डर्स इन 15 to 20 minutes Oh, wow. दिस वॉज इन 2021. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम जेव्हा क्विक कॉमर्स वगैरे टर्म कोणाला माहिती नव्हती, बिकॉज वी ऑल्सो फेल्ट इट वॉज अ नॅचरल स्टेप की लोकांना ते सेम फिलिंग द्यायचं आहे जे तुम्हाला येतं जर खालून काही घेऊन येत आहे तर. बट ह्याच्यामुळे एक दुसरा प्रॉब्लेम झाला. हे बिझनेस मॉडेल जे आपण करायला जातो तेव्हा ह्याच्यासाठी लागतात खूप सारे पैसे. पैसे. एक्झॅक्टली. आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये होतो, NMIMS मध्ये होतो आम्ही. तर तिकडनं आम्ही एक छोटा एंजल और प्री एंजल टाईप राऊंड, छोटासा एक राऊंड रेस केलेला. आता ते जे पैसे आम्ही रेस केलेले, दॅट वॉज not a very big amount. It was 25 lakhs that we had raised after doing all of this. And आम्हाला वाटलं आता चलो काम होऊन जाईल, काहीतरी करून टाकू. But since हे full model was burning so much money, we technically had used up the 25 lakh within a month's time. And we didn't understand की कसं झालं, काय झालं, आणि आम्ही completely we were down and out की आता there was no way की काय करायचं आहे आता. बट देन वी डिसाइडेड की चलो वी फिगर्ड आउट अ वे अगेन अराउंड दॅट. तर त्याच्यात एक सिम्पल लर्निंग एवढीच होती की तुम्हाला काही पण होत गेलं, आणि इव्हन टुडे काही ना काहीतरी होत राहतं, बट काही पण झालं, इफ यू जस्ट लूज और इफ यू जस्ट स्टॉप, दॅट इज वेन यू लूज ॲट द एंड ऑफ द डे. जर तुम्ही थांबले, जर तुम्ही ट्राय नाही केला, तेव्हाच तुम्ही हारू शकता. इफ यू कीप ट्राईंग, तुम्ही काही ना काहीतरी ट्राय करत राहा, तर काहीतरी होऊनच जातं. प्रॉबेबली जे हवंय ते नाही होत. मी नाही बोलत आहे की जे हवंय ते होऊनच जातं. मग सगळे बोलतील, तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये येतील की आम्ही हे करतोय, आज होतच नाहीये. तसं नाही होत. बट इव्हेंच्युअली काहीतरी होऊनच जातं.
दॅट इज द राईट, पॉइंट. यू लर्न समथिंग ॲट द एंड ऑफ द डे. तुम्ही काहीतरी शिकूनच निघता त्या सिच्युएशन मधून बाहेर. जे बडिंग एंटरप्रेनर्स आहेत, जे आपला पॉडकास्ट बघतायत, त्यांच्यासाठी तू काही टिप देशील का? बडिंग ऑन्टरप्रेन्युअर्स आता भरपूर एज कॅटेगरीजचे असू शकतात. अं, जर आपण लहान आहोत, म्हणजे लहान इन द सेन्स जर जस्ट कॉलेजमध्ये कॉलेज. असाल, तर एवढी म्हणजे ॲडवाईस द्यायच्या स्टेजवर मी नाही आहे, पण एवढं फक्त सांगू शकतो की त्यांना घाबरायला नाही पाहिजे. आणि कारण की त्यांच्याकडे जरी त्यांनी भरपूर काही मिस्टेक्स केल्या आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होणार आहेत, पण त्यांच्याकडे फुल लाईफ टाईम आहे ते करेक्ट करत बसायला. हम्म. जर तुम्ही यंग आहात, तर जर तुम्ही एक ओल्डर कॅटेगरीमध्ये आहात, समजा तुम्ही 40-50 वर्षाचे आहात असाल आणि काही करत असाल, तर प्रॉबब्ली तरी तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे. कारण की तुम्ही एवढ्या चुका आधी केल्या असाल, की आता कदाचित तुम्ही नाही कराल. तर तेवढंच आहे सिंपल, की घाबरायची गरज नाही आहे. कारण की एकदा आपण घाबरणं सोडतो भरपूर गोष्टींना, आणि रेडी टू आपण स्वतःला रेडी करून टाकतो फेस करायला कशाही गोष्टींना, तर आपण काही ना काहीतरी करून घेतो. सो तेवढंच आहे की इन टर्म्स ऑफ एक मेंटल बॅटल आहे ऑफ क्रिएटिंग एनिथिंग. म्हणजे बाकी 1000 बॅटल्स येणार आहेत, त्याची तयारी तर करूनच घ्यावी लागते. आज पण मी प्रिपेअर्ड आहे, अजून प्रॉब्ली अजून 1000 बॅटल्स उद्या परत फाईट करायचे आहेत. बट एक मेंटल प्रिपरेशन असते जी करून घ्यावी लागते, की फाईट आहे, ती फाईट आपल्याला करत राहावी लागेल. ते एक मेंटल प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे आणि घाबरायला नाही पाहिजे. अ, एक ॲडवाईस आहे माझ्याकडे, पण ते एंटरप्रेन्युअर्ससाठी नाही आहे. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे, की जर कोणी काहीतरी करत असेल, तर बी ॲज अ पिलर फॉर देम, बी अ सपोर्ट सिस्टम फॉर देम. कारण की आपल्याकडे भरपूर लोकांचं जनरली सर्टन कम्युनिटीजमध्ये असं होऊन जातं, इस्पेशली जर आपण मराठी कम्युनिटीबद्दल बोलू, तर जर कोणी व्यवसाय करतोय, स्टार्टअप करतोय, का करतोय? नोकरी नाही मिळाली म्हणून करतोय? असे प्रश्न बरोबर. समोर येतात. कोणाला ते कॉन्सेप्ट कळत नाही, की काही पॅशन असेल, काही जेन्युइनली त्या व्यक्तीला वाटतंय, की मी काहीतरी वेगळं करू शकतो, करू शकते. ते सगळे विचार सोडून आपण सगळे एका कम्फर्टला शोधतोय सगळीकडनं, की मी स्टँडर्ड माझी मुलगा-मुलगी जे कोण असेल, ते हे 10वी पर्यंत स्कूलमध्ये चांगले मार्क यायला पाहिजे, 12वी पर्यंत हे करायला पाहिजे, मग कॉलेजमध्ये इंजिनिअरच व्हायला पाहिजे किंवा डॉक्टरच व्हायला पाहिजे, मग यूएसमध्येच जायला पाहिजे. हे सगळं जे एक स्टँडर्ड गोष्टी आहेत, ते प्रॉबब्ली 20 वर्ष आधी रेलेव्हंट असतील. कारण की त्या टाईमाला अपॉर्च्युनिटीज जे करंटली आहेत ते नव्हते. तर पेरेंट्सचं पण हे विचार करणं साहजिक आहे, कारण की त्यांना काळजी असते, दॅट्स फाईन. बट आता मला वाटतं जर तुम्ही तुमच्या पोरांना रेडी केलं आहे, की ते नेक्स्ट काय म्हणू शकतात त्याला, नेक्स्ट जंप जे आहे ते स्वतः घेऊ शकतात, तर मग तुम्हाला तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे, की ते काहीतरी करून टाकतील. आणि जे आजूबाजूची सगळी मंडळी आहेत, जे बोलतात, की हा असं का करतोय, ही अशी का करतायत, त्यांना जस्ट एक बॅक सीट घ्यायला पाहिजे. जर ते सपोर्ट नाही करू शकत, तर त्यांना मध्ये पण नाही यायला पाहिजे. ही आजूबाजूच्या लोकांसाठी ॲडवाईस आहे फक्त. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. यु नो, खूप वेळा बोललं जातं मराठी लोकांबद्दल किंवा मराठी उद्योजकांबद्दल, की मराठी उद्योजक आहे ना जास्त नाही आहेत. म्हणजे ज्या कंपॅरिझनमध्ये गुजराती मारवाडी उद्योजक जे आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, कारण त्यांच्या फॅमिलीजमध्ये आहे ना लहान मुलांना लहानपणापासूनच त्यांच्या दुकानावर न्यायची सवय आहे. हम्म. पण मराठी उद्योजक जे आहेत ना, ते एवढे प्रगती म्हणजे एवढे ते लोक पुढे जात नाहीत किंवा क्वांटिटी तेवढी नाही आहे कम्पेअर्ड टू द अदर पीपल. तर हा जो फॅक्टर आहे, तो हा आपण फ्युचरमध्ये कसा बदली करू शकतो? म्हणजे असं काही तुला सांगता येईल का त्याबद्दल? किंवा काही जे उद्योजक होणार आहेत, त्यांच्या पॅरेंट्ससाठी काही ॲडवाईस आणि त्यांच्यासाठीही अजून अशी काही स्पेसिफिक? तर एक ह्याच्यासाठी थोडंसं जर आपण बॅक स्टोरी घेतली, मोस्टली जे लोक सध्या इंडियामध्ये कम्युनिटीज जे बिझनेस करतात, किंवा ते सिंधीज असो, गुजरातीज असो, मारवाडीज असो, ते लोकांचे भरपूर वर्षांपासून याच साईडचे कामं चालू आहेत. पण बरोबर. ते कारण असं होतं, की नॅचरली जिकडनं ते येतात, जे राजस्थानचे एरियाज असो, गुजरातचे काही एरियाज असो, जिकडे शेती हा प्रकार नसायचा, तर ते खूप आधीपासून ट्रेडिंगच्या काही ना काहीतरी ट्रेडिंगच्या कामामध्ये होते, ज्याच्यामुळे त्यांनी तेव्हा मेंटॅलिटी फॉर्म तशी होती, की आम्हाला काही ना काहीतरी करावंच लागणार आहे, नाहीतर पैसे कमवण्याचा ऑप्शन नाही आहे.
पण त्याच ती जी थॉट प्रोसेस आहे ती फुल ओव्हर इयर्स अजून डेव्हलप होत गेली. आणि त्याच्यामुळे एक जे हे पास्टची जी गोष्ट आहे, सिन्स ऑलरेडी टेक्निकली महाराष्ट्रीयन कम्युनिटी मोस्टली महाराष्ट्राच्या रिजन्समधनं येते, तर ऑलरेडी शेतीचा एक आधीपासून एक प्रभाव आहे. बॅकबोन होता. पण त्याच्यामुळे रिस्क टेकिंग अबिलिटी जी आहे, ती एकदम झिरो होऊन गेलेली. जेव्हा शेती नाही करू शकले, शेतीहून पैसे नाही कमवू शकले, तर लोकं शहरांकडे आले आणि शहरांमध्ये येऊन करणार काय, तर नोकरी करायला निघून गेले. कारण की रिस्क टेकिंग ॲपेटाईट तेव्हा कमी होता. पण आता होपफुली भरपूर जे एक जनरेशन होती ज्यांनी फाईट केलं आहे फॉर बेसिक नीड्स, होपफुली ती जनरेशन आता त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला सांगू शकते की आता तुला जे करायचंय कर. अँड प्रॉबब्ली ती रिस्क टेकिंग ॲपेटाईट आता आलं असेल. आणि मेन तेच आहे की जे फिअर ऑफ फेलियर जे म्हणतात त्याला कम्प्लिटली विसरून जावं लागेल सगळ्यांना. टाइम लागेल त्याला, बट विसरून जावं लागेल. दॅट्स दी ओनली वे इन विच काहीतरी होऊ शकतं. आणि कम्युनिटीला परत एकत्र यावं लागेल एक दुसऱ्यांची हेल्प करायला. कारण की जर आपण सिंधीजमध्ये बघितलं किंवा मारवाडीमध्ये बघितलं, ह्यांच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल आपला व्यवसाय करायला पैसे लागतायत, कोणी लाजत नाही एकमेकांपासून मागायला पैसे. ते क्लिअर आहे की ठीक आहे, धंदा है, पैसा लगेगा. कभी कभी प्रॉब्लेम भी आएगा. पण इकडे आपल्याला प्रॉब्लेम काय वाटतो की जर पैसे मागावे लागले म्हणजे कमीपणा वाटतो. असं वाटतं की अच्छा एवढं काय झालं की पैसे मागावे लागतात कोणाला. पार्ट ऑफ लाईफ आहे. म्हणजे ॲज अ बिझनेस तुम्हाला लागतात. कधी वर काही गोष्टी जातात, कधी खाली जातात. तर कम्युनिटी जज नाही करत. मला वाटतं एक मराठी कम्युनिटीचं जजमेंटल फॅक्टर प्रॉबब्ली जास्त आहे. ज्याच्या कारण जेवढं चांगलं आपण करू शकतो तेवढं करू नाही शकलोय. नो डाऊट भरपूर लोक आली आहेत ज्यांनी गोष्टी बदलली आहेत. बट नंबर ऑफ पीपल जे येऊ शकतात ते खूप जास्त होऊ शकतात अजूनही. म्हणजे तो जर एक सपोर्ट, एक इकोसिस्टम, एक जो म्हणजे बोलतात ना, माणसाला माणसाची साथ लागते पुढे जाण्यासाठी. एक कोणतरी असा एक मेंटॉर लागतो की जो तुमचा हात पकडून तुम्हाला पुढे नेईल. करेक्ट. तर तसं व्हायचं तसं एका व्यक्तीची सोसायटीला गरज आहे, म्हणजे एव्हरी एंटरप्रेनरला. करेक्ट. मग तुझ्या बाबतीत असं कोण होतं का, की असं जो तुला असं मेंटर होतं, की ह्यांनी मला ही दिशा दाखवली, की ह्यांचा खूप मला व्यक्ती किंवा एनिथिंग, व्यक्ती अजूनही जास्त लोक असू शकतील, घरातले असू शकतील, बाहेरचे असू शकतील, असे कोण होते का तुमच्या लाईफमध्ये? टू बी व्हेरी ऑनेस्ट, वेगळ्या स्टेजेस ना, म्हणजे जसं एक बिझनेसवर ॲज अ पर्सन आपण इव्हॉल्व्ह होतो. प्रॉब्ली पर्सनल लाईफमध्ये पण आपण बघितलं असेल की ॲट एव्हरी स्टेज आपण कोणीतरी वी लुक अप टू समवन, कोणीतरी Right. मेंटर आपलं इन दॅट वे चेंज होतं. की आज प्रॉब्ली हे जे बोलतायत ते रेलेव्हंट आहे. पण उद्या प्रॉब्ली आपलं एक दुसऱ्या दिशेवर आपण आहोत की त्या गोष्टी रेलेव्हंट नसेल. लहानपणी सगळ्यांना वाटतात येस माझे आई बाबाच माझे मेंटर आहेत, ते जे बोलतील ते बरं आहे. पण जेव्हा एक लहान मुलगी 15-16 वर्षांचे होऊन जातात, Exactly. टीनेजर कॅटेगरीमध्ये येतात, त्यांना वाटतात आई बाबाच माझे दुश्मन आहेत. बरोबर. तर मेंटरचं लेवल चेंज होतं. माझ्यासाठी जर मेंटरपेक्षा जर इन्स्पिरेशन जनरली जर काही बोललो आपण, तर इन्स्पिरेशन टेक्निकली प्रॉब्लेम्स राहिले. की कारण की त्या प्रॉब्लेम्सवरून आपण शिकतो. Right. तर जेवढे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरून आपल्याला शिकायला पाहिजे. अँड दॅट हॅज बीन, म्हणजे ते माझा मंत्र चाललाय. आय होप ते सगळ्यांचा मंत्र नसो, बट ते दॅट हॅज बीन. ॲब्सोल्युटली. मग आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत agrify.ai चे? फ्युचर प्लॅन्स तर एवढं आहे की जे $100 बिलियन ग्लोबल ट्रेड आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मेजर प्लेयर बनून जाऊ. ओव्हर द नेक्स्ट 2 to 3 इयर्स आम्हाला हवं आहे की एक सर्टन मार्केटचं मुवमेंट ऑफ फ्रूट्स ऑल ओव्हर द ग्लोब आमच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू होतात. इन टर्म्स ऑफ AI केपेबिलिटीज तेवढे बनवून टाकायचे आहेत की इन्फॉर्मेशन ॲक्सेसिबिलिटी इज नॉट अ प्रॉब्लेम टू एनीवन. कोणी पण एक दुसऱ्यांना वेडं नाही बनवू शकत, कारण की त्यांना काही गोष्टी माहिती नाही आहेत अबाउट फ्रूट ट्रेड स्पेसिफिकली. माझं पर्सनल एक मोटिवेशन असं पण आहे की मला हवं आहे की थ्रू agrify.ai ॲटलिस्ट आपल्या भारतामधनं ॲटलिस्ट 300 ते 400 शेतकरी असो ज्यांची एक्सपोर्ट कंपनीज आम्ही निर्माण केल्या आहेत. आमच्या हेल्पनी जे लोक एक्सपोर्ट नव्हते करत शेतकरी, ते लोक आज एक्सपोर्ट करायला लागलेत.
ते मला बघायचं आहे ओव्हर द नेक्स्ट 2 to 3 इयर्स. तर हे एक प्लॅन असा आहे सध्या. आणि आम्हाला माहिती आहे की आमची करंट जी लाईफ टाईम आहे, हा जो फुल प्रोजेक्ट आहे, तो कॉलेजचा प्रोजेक्ट एक होता आणि हा जो करंट प्रोजेक्ट आहे, तो प्रॉब्ली फुल लाईफ टाईम चालणार आहे अँड प्रॉब्ली बियॉन्ड दॅट. तर ॲब्सोल्युटली, how it is. ॲब्सोल्युटली. माझ्याकडून आणि माझ्या टीमकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक यू. आता जाता काही टिप्स देशील का? म्हणजे आता एवढं आपलं बोलणं झालेलं आहे, ह्याचं सगळ्याचं एक सार म्हणून 3 काहीतरी छोट्या मला टिप्स दे, जे आमच्या व्ह्युअर्सला, की एक यंग एंटरप्रेनर जो आहे, टॅलेंटेड तुझ्यासारखा, तो त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याला 3 वर्ड्समध्ये कसा सांगेल, 3 पॉइंट्समध्ये? ओके. टिप्स तर एवढेच आहेत की आय गेस मी रिपीट करतोय हे, की घाबरायला नाही पाहिजे कशालाही. लाज, लज्जा, शरम सगळं विसरून जायला पाहिजे. आणि कमिटमेंट जे आपण करतोय, बी इट टू कस्टमर, बी इट टू वेंडर, बी इट टू एन इन्व्हेस्टर और बी इट टू युअर सेल्फ, ते विथ होल हार्ट अँड सोल करायला पाहिजे कम्प्लीट. तर काही ना काहीतरी होऊनच जाईल. मी नाही म्हणत आहे की सगळे लोक आपण इलॉन मस्क सारखे बनून जाऊ, बट काही ना काहीतरी चांगलं होऊनच जाईल आणि काही ना काहीतरी करूच आपण. काही ना काहीतरी होऊन जाईल. एक्झॅक्टली. आणि ना, मी ह्याच्या आधी जे पॉडकास्ट येईल ना, तेही योगायोगाने इंजिनियरच होती ती पण. आणि मला नेहमी असं वाटतं की इंजिनियर्स आहेत ना, इंजिनिअरिंग सोडून तुम्ही कसं काय सगळं करता रे? तर ती एक कला आहे. ती एक कला आहे. ती एक कला आहे. बट ऑनेस्टली मी तुम्हाला सांगू, इंजिनिअरिंगचं एक गोष्ट आहे जी हेल्प करते. ते सिम्पल आहे की एक प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड असतो, की एक तर प्रॉब्लेम सॉल्विंग, की काही पण आलं समोर त्याचं सोल्युशन आहेच काहीतरी, ते माहिती आहे आपल्याला. आता ही गोष्ट अशी नाही तर अशी सॉल्व्ह होऊच शकते, ते एक थिंकिंग ॲटिट्यूड येऊन जातो इंजिनिअरिंगमध्ये. दुसरं की मोस्टली सगळे इंजिनियर एक्झामच्या एक रात्री आधी अभ्यास करून पास होतात. तर आम्हाला जुगाड सगळ्या टाईपचे करता येतात. प्रॉब्ली ते एक वे असू शकतो. बट नाही, पण सगळे प्रोफेशन सगळे चांगले आहेत, सगळे स्ट्रीम सगळे चांगले आहेत. ज्यांना जे समजतं ते करायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. पण इंजिनियर्स, मला असं वाटतं देवाने खास स्पेशल पॉवर्स इंजिनियर्स लोकांमध्ये दिलेले आहेत. नाही, ते नाही, लोक काही जुगाड करतात, म्हणजे कशा ना कशा तरी ते लोक मार्ग काढतातच. नाही, आमची एवढी वाट लावतात 4 वर्ष कॉलेजचे सगळे लोक मिळून. तर अच्छा, रेडी होऊन जातात. रेडी होऊन जाता फॉर द तुम्ही. वर्ल्ड. येस, मे बी. मस्त. तर दर्पण, तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू.